मित्रांनो, तुम्हाला तर माहितीच आहे की सध्या आपल्या देशाचे उपराष्ट्रपती यांनी राजीनामा दिला आहे. त्याचं कारण म्हणजे त्यांनी काय सांगितलं की प्रकृती ठीक नसल्या कारणाने मी माझा राजीनामा दिला, असं त्यांनी त्यांच्या पत्रामध्ये सांगितलंय. पण एक गोष्ट विचार करण्यासारखी आहे, ते दिवसभर काम करतात आणि संध्याकाळी अचानक प्रकृती ठीक नसल्यामुळं म्हणजे राजीनामा देते, असं त्यांनी त्यांच्या पत्रामध्ये दिले. पण हे एक बारीक विचार करण्यासारखी गोष्ट आहे. जे काही ही BJPचं म्हणजे प्लॅनिंग असू शकतं. कारण कसं सध्या तुम्ही बघू शकता, सध्या बिहारचं विधानसभेचं निवडणूक आली आणि कुठेतरी नितीश कुमार यांना खुश करण्यासाठी किंवा एक लालच दाखवण्यासाठी त्यांना उपराष्ट्रपतीच्या पदासाठी त्यांना उभं केलं जाऊ शकतं किंवा त्यांना सुद्धा पद दिलं जाऊ शकतं, असा म्हणजे प्लॅन त्याच्या पाठीमागे असू शकतो. कारण भाजपाला कसं आहे, बिहारमध्ये त्यांना सत्ता मिळवण्यासाठी भाजपा हा कुठल्या सुद्धा म्हणजे कुठल्या पण थरावर जाऊ शकतो, हे आपल्याला तर माहितीच आहे. आणि त्यांचा म्हणजे भाजपाचा नितीश कुमार विश्वास नाही, कारण नितीश कुमारचा राजकीय इतिहास असा आहे की आज ह्या गटात तर उद्या त्या गटात, असं त्यांचा इतिहास चाललाय. तर मित्रांनो, खरंच हे जे काही धनखड यांचा राजीनामा आहे, तो खरंच एक प्लॅनिंग करून म्हणजे त्यांना देण्यात लावण्यात आला आहे की नितीश कुमार ह्यांना खुश करण्यासाठी. तर मित्रांनो, तुमची सुद्धा कमेंट नक्की सांगा. खूप खूप धन्यवाद.